ज्ञानाच्या साधना गुरुच्या आशीर्वाद आपल्याला करावयास हव्यात. सूर्योदयाच्या वेळी सूर्यबिंब शांत, प्रसन्न व आल्हाददायक असतं. त्यामधून क्रमक्रमानं अनंत प्रकाश किरण बाहेर पडतात व संपूर्ण विश्वाला व्याप्त करतात. ते एवढे प्रखर असतात की आपण सूर्यबिंब पाहू शकत नाही. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी प्रकाश किरण क्रमाने सूर्यबिंबांमध्ये अस्त पावतात व पुन्हा सूर्यबिंब शांत व प्रसन्न होतं. अगदी याचप्रमाणे आपल्या मनामधून अनेक वृत्तीरूपी किरण बाहेर येतात, विषयांना प्रकाशमान करतात. त्यामुळे संपूर्ण विश्वाचं ज्ञान आपल्याला होतं. मन पूर्णतः बहिर्मुख होतं. या सर्व विचारांचं वृत्तीचं उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न केला तर सर्व वृत्ती मनामधून उगम पावतात व मनामध्येच लय पावतात. परंतु या मनाचंही उगमस्थान काय आहे? वृत्ती म्हणजे मन आहे. याचा विचार केला तर समजते की त्या शांत स्वरूपामधून वृत्ती निर्माण होतात व त्या स्वरूपामध्येच लय पावतात. सायलेन्स इज द सोर्स ऑफ एव्हरी थॉट. द सायलेन्स इज नेचर ऑफ इटसेल्फ. ही शांत स्वरूपाची स्थिती प्राप्त करणं हेच साधकाचं कर्तव्य आहे. आचार्य म्हणतात, हे मनुष्या, तू गुरूंच्या चरण कमलांचा निर्भर भक्त हो. म्हणजे इंद्रिय व मन त्यांच्यावर संयमन करूनच तू आपल्या हृदयामध्ये देवाला पाहू शकशील. परमपूज्य डॉक्टर काकांचे महत्वाचे सूत्र लक्षात ठेवायला हवे. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट रिझल्ट अँड फॉरगेट इट. अध्यात्मशास्त्र मनुष्याचं जीवन आनंदित करत असतं. बी प्रॅक्टिकल, बी रॅशनल, बी अनालिटिकल इन युअर लाईफ. ऍक्सेप्ट द फॅक्ट्स इन युअर लाईफ विदाउट एनी रिजेक्शन अँड विदाउट एनी रिॲक्शन्स. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, हे प्रभू, माझ्या जीवनात कितीही संकट आघात येऊत, संकट दूर करण्यासाठी मी तुला प्रार्थना करत नाही. मात्र भगवंता, संकट काळात माझी तुझ्यावरील श्रद्धा, माझा स्वतःवरील विश्वास, धैर्य, उत्साह कधीही कमी होऊ देऊ नकोस. सर्व आघात सहन करण्याची शक्ती मला दे. हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे. काल साखळी प्रवचन मालिकेत आदरणीय दीप्तीताई व्यास यांनी श्लोक क्रमांक 7 वर अभ्यासपूर्ण चिंतन आपणासमोर सादर केलं. आदरणीय सुनील दादांच्या प्रवचनांची छाप दीप्तीताईंवर पडल्याचे दिसून येते. त्यांच्या चिंतनातील काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया. मनुष्य जीवनात सर्वात महत्वाचे ध्येय मोक्षप्राप्ती आहे, परंतु आपण त्याच्याकडे विशेषत्वाने लक्ष न पुरवता इतर कर्तव्यालाच महत्व देतो. जगामध्ये कोणाचाही मृत्यू झाला तरी जगरहाटी बंद पडत नाही. अगदी लहान बाळाची आई जरी मृत्यू पावली तरी तो संपूर्ण जीवन जगतो. मोक्ष मिळवायचा म्हणजे काय करायचे? माझे मूळ स्वरूप प्राप्त करायचे. देहादी जगत सत्यत्वामुळे आसक्ती येऊन त्याचे परिवर्तन चिंतेमध्ये होते. चिता व चिंता फक्त अनुस्वाराचा फरक आहे. मात्र चिता ही जड कृत शरीराला एकटाच जाळते, तथापि चिंता ही जिवंत व्यक्तीला आयुष्यभर जाळते. असे अनेक मुद्दे त्यांनी आपल्या कालच्या चिंतनामध्ये मांडले. आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्व मुद्द्यांचा आपण त्यांचा आढावा घेऊ शकत नाही. तसेच काल अध्यात्म ट्रस्ट शिवगड वासिनी स्वातीताई यांनी श्लोक क्रमांक 8 वर अतिशय सुंदर मुद्देसूद चिंतन केले. त्यातील मुद्दे सारांश रूपाने बघून आचार्यांचा चक्क दृष्टांत भाषेमधील भक्ती व ज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या भजगोविंदांचा लाभ आपण मागील 3 दिवसापासून घेत आहे. ही आदरणीय सुनील दादा व सौ शैलाताई यांची आपल्यावर कृपादृष्टीच आहे, हे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. आचार्य वडिलांचे भावनेतून उपदेश करतात. तू कोण, कुठून आलास? तर तू सर्वप्रथम तुझाच, मग आपल्या स्वकीयांचा व नंतर जगाचा आहे. त्यामुळे आपण सर्वांवर प्रेम करतो. आपण मी, माझा संसार यावरच उड्या मारतो. आयुष्यभर टक्के टोणते खातो व वृद्धत्वाकडे पोचतो. त्यामुळे परमार्थ साध्य होणार नाही, हेही त्यांनी आपणास काल सांगितले. आज भजगोविंदम प्रवचन साखळी मालिकेमध्ये आदरणीय पद्माकरजी वैद्य यवतमाळ हे श्लोक क्रमांक 9 वर 7 ते 7:30 या वेळेत चिंतन करणार आहेत. त्यांचा परिचय थोडक्यात करून देते. श्री पद्माकरजी वैद्य यवतमाळचे रहिवासी असून डॉक्टर काकांचे अनुग्रहित आहेत.
अत्यंत शांत, संयमी, प्रसन्न मुद्रा असलेले पद्माकरजी त्यांच्याकडे ऑफलाईन शांतीब्रह्म एकनाथांचे भावार्थ एकनाथी भागवताचे वर्ग आदरणीय सुनीलदादा व सौ शैलाताई यांच्या मार्गदर्शन आशीर्वादाने घेत आहेत. ते उत्तम साधक आहेत. ते आपल्या आध्यात्मिक कार्यक्रमांचे दर्जेदार संचालनाची धुरा सांभाळत असतात. तसेच 7:30 ते 8 या कालावधीमध्ये आदरणीय सौ सुवर्णाताई कुलकर्णी बार्शी टाउन या श्लोक क्रमांक 10 व 11 यावर चिंतन करतील. त्यांचा परिचय थोडक्यात करून देते. आदरणीय सुवर्णाताई कुलकर्णी बार्शी टाउन या सुनील दादांच्या अनुग्रहित आहेत. नुकताच दादांचं बोट धरून मार्गक्रमण करीत आहेत. त्यांनी बार्शी टाउन येथे अभ्यास वर्ग सुरू केला आहे. बार्शी टाउन येथे त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. आदरणीय पद्माकरजी वैद्य यांनी आपल्या उद्बोधनास सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. राम कृष्ण हरी. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरां वन्दे गुरुपरंपरां. पद्माकर तुमचा चेहरा नाही दिसत आहे पूर्ण. आता हा आला नाही, आता वर गेला पुन्हा. ठीक आहे. नाही कपाळाचा भाग दिसतच नाही. ठीक आहे. आता सेंटर आला आहे, कपाळाचा भाग दिसत नाही, डोळे दिसत नाही. आलं आलं. ठीक आहे. हो. साखळी प्रवचन मालेमध्ये भजगोविंदम श्रीमद आद्य शंकराचार्यांचा आवाज म्यूट करावा. ठीक आहे. साखळी प्रवचन मालेमध्ये श्रीमद आद्य शंकराचार्यांचं भजगोविंदम ही साखळी प्रवचन माला आपण मागच्या 4 दिवसापासून अभ्यासतोय. या साखळी प्रवचन मालेचं मुख्य उद्देश काय आहे याचं प्रास्ताविक आदरणीय सौ शैलेजा काकू लुले यांनी पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच दिवशी अतिशय उत्स्फूर्तपणानं 104° तापमान असताना पूर्ण अर्धा तास आपल्याला ही साखळी कशी जोडायची आहे, वक्ता व्यक्तिमत्व हे सगळं सोडून द्यायचं आहे आणि वक्तव्य तेवढं घ्यायचं आहे यावर विशेषत्वानं जोर दिला. तोही देहसंग सोडून देहाला 104° तापमान असतानाही त्या उत्तम तऱ्हेनं अर्धा तास पूर्ण आपलं प्रास्ताविक प्रवचन केलं. त्यासाठी मी मनोमन त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आजचा 9व्या क्रमांकाचा श्लोक आहे. निसंगत्वे सत्संगत्वे निसंगत्वे निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवनमुक्ती. जशी आपली प्रवचनमाला साखळी रूपानं आहे, एकमेकात साखळ्या गुंतलेल्या आहेत, तशाच प्रकारचा आजचा श्लोक आहे. साधारणतः सत्संग, निसंग, निर्मोहत्व, निश्चलतत्व, जीवनमुक्ती एवढेच शब्द समुच्चय आहेत. परंतु या सर्व शब्द समुच्चयामध्ये आचार्यांनी जीवनाचं कृतार्थता, जीवन मुक्त होण्याची संपूर्ण साधना यात एकवटलेली आहे. ज्याप्रमाणे आपली साखळी प्रवचनमाला आहे, एका सूत्रात बांधली आहे. प्रत्येक वक्ता आपल्या परीनं त्यात आपलं तत्वचिंतन ओततोय आणि ती साखळी अधिक घट्ट करतोय तत्वचिंतनाची. अगदी त्याच पद्धतीनं त्याच तऱ्हेनं प्रस्तुत श्लोकामध्ये संपूर्ण भज गोविंदमचं मर्म दडलेलं आहे. सत्संगापासून सुरू झालेला प्रवास जीवनमुक्तापर्यंत कसा होतो
हे टप्प्याटप्प्यानं 5 साखळ्यांमध्ये आपल्याकडे जोडून दिलाय. सत्संगत्व साधारणतः काय आहे याविषयी पहिल्यांदा आपण चर्चा करू. परमादरणीय डॉक्टर सुनील काका लुले यांचा ओवीबद्ध आत्माराम यामध्ये जो शिष्यस्वामी शरण गेला आणि संदेहा वेगळा झाला, तेने जन्म सार्थक केला तो देवाशी दुर्लभू, ही ओवी आत्मारामामध्ये आहे. आणि सुनील काकांनी सुंदर ओव्या त्याच्यावर लिहिल्या आहेत. त्या 3 ओव्यांचे आपण एकाकार वृत्तीनं अगदी श्रवण करू. सद्गुरु चरणी शरण चुकले जन्म मरण, देहांचे कारण समूळ छेदिले. ऐशे सद्गुरु कृपाळू तुम्ही, मज नेई निज धामी, मिरविले साधक स्वामी ऐक्य होता. अशा या अप्रतिम ओव्या आहेत एकतत्वाच्या, एकाकार होण्याच्या. आणि या एकाकार होण्यासाठी या सगळ्या श्लोकांची उजळणी आहे. जर आपण एकाकार होत नसू त्या भजगोविंदमचा कुठलाही अर्थ राहणार नाही. साधारणतः सत्संगत्वे निसंगत्व, संघ प्रत्येक शब्दामध्ये जोडलेला आहे. 4 वेळा संघ आलेला आहे. तर तो संघ काय आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. संघ समजला की हा श्लोक समजायला सोपं जाईल. संघ म्हणजे वृत्तीने जोडल्या जाणे, सोबत होणे. सोबत राहतो त्याला सहवास असं म्हणतात, ज्याच्या विचारात राहतो त्याला संघ असं म्हणतात. आता या दोन्ही वाक्यांचा अर्थ आपल्याला कळलाही, परंतु नेमका संघ काय हे निश्चित लक्षात येत नाही. एक आपण छोटस उदाहरण घेऊ, त्यावरून लगेच लक्षात येईल. रोज आपण सकाळी पायी चालायला निघतो. सकाळची प्रभात वेळी आपण पायी चालायला निघतो. आपल्या भारतातला साधारण एक नियम आहे की आपण डावीकडून चालावं. आपण तसं डावीकडून चालतोही. चालत असताना मीही रोज सकाळी डावीकडनं जातो, पण एक सद्गुरू असतं त्याच वेळेस उजवीकडनं यायला लागायचे. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 5 दिवस मी रोज पाहायचं त्यांना, ते उजवीकडनंच यायचे. माझ्या परिचित होते. एक दिवस मी त्यांना विचारलं, सगळे डावीकडनं जातात, आपणच का उजवीकडनं येतात? आपण उजवीकडनं येल्यामुळे एखाद्या वेळेस आमच्यावर अपघात होण्याची शक्यता असते, आम्हाला रस्त्याच्या खाली जावं लागतं, एखाद्या वेळेस ठेच लागून आम्ही पडूया. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, मला सवय झाली आहे, कारण मी मागचे 6 महिने पाश्चात्य देशात राहून आलो आहे आणि तिथे उजवीकडे चालतात आणि मला सुद्धा ती सवय लागली आहे. सांगायचं हे होतं त्यांना की मी पाश्चिमात्य देशात मागचे 6 महिने राहून आलो आहे. तो तुझचा संघ जो आहे इथे दाखवत होते, तो संघ त्यांचा तिथचा सुटलेला नव्हता. पाश्चिमात्यात उजवीकडे चालतात हे बरोबर आहे, पण इथे भारतात आल्यावर डावीकडे चालणं हे विसरून गेले. असंच करता करता एक दिवस त्यांच्या समोरच्या वाहनाने कपाळमोक्ष झालं आणि 15 दिवस इस्पितळामध्ये दाखल राहावं लागलं. या उदाहरणावरून एकच लक्षात येतं की आपण हा असा संघ स्वतःला जोडून घेतो आणि ह्या संघातच रममान असतो. नववधू विवाहिता विवाह करून आपल्या सासरी येते. प्रत्येक वेळेस सासूबाईंचा आग्रह असतो की नवनवीन पदार्थ करा, तुम्हीही शिका आणि आम्हाला खाऊ घाला. रोज पदार्थ सुनबाई नवीन नवीन करते, पण प्रत्येक पदार्थाच्या वेळेस सासूबाई ज्या वेळेस कौतुक करते त्यावेळेस सुनबाईला प्रत्येक वेळेस आपल्या आईची आठवण येते. मी तर काहीच नाही, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं माझी आई करते, आई इतकं असं करते, आई इतकं तसं करते. याचीच आळवणी ती आयुष्यभर चालवते. हे प्रत्येक घरातलं उदाहरण आहे. कारण तो संघ तिचा सुटलेला नाही. वास्तव्यानं सासरी आहे, पण संघानं आपल्या माहेरीच आहे. आयुष्य असंच तिथं व्यतीत होते आहे. हाच संघ आपल्याला नाशाकडे नेतो. देहाच्या सहवासात राहून आत्म्याच्या श्रीगुरूंच्या संघात राहता येतं असं होत नाही, कारण संगत चांगली नसते. अशी उत्तम संघात राहावं, ज्यांचा या संघाशी
कित्येक पावलांनी दूर झालेले आहे अशा उत्तम संघात राहावं, पण मी तसं राहत नाही, कारण माझी संगत चांगली नसते. आता संगत काय आहे ते पाहू. वर्गीकरण जर करायचं झालं, अधम, मध्यम आणि उत्तम, हे पुरुषाचं वर्णन करूया. आणि गणांमध्ये जर करायचं झालं तर राक्षस, मानव आणि देव. गुणांमध्ये करायचं झालं तामस, राजस आणि सत्व. आणि संगतीमध्ये करायचं झालं तर कुसंगती, विसंगती आणि सुसंगती. कुसंगती कोणत्याही परिस्थितीत टाळायची आहे, सत्संगती कोणत्याही परिस्थितीत सांभाळून ठेवायची आहे, आणि विसंगती शांतपणानं सहन करायची आहे. परंतु होतं काय, माझं सगळे इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे सुखासीन अवस्थेकडे आणि लोभस अवस्थेकडे सतत ते धावत असतात, आणि कुसंगती मला आवडायला लागते. आणि ती कुसंगती आहे हेही मी विसरून जातो, आणि त्या कुसंगतीच्याच मार्गाला लागून जातो. सत्संगती परिस्थिती सांभाळून ठेवायची आहे, कारण ही कमवावी लागते. सहज स्वभाव आहे पाण्याचा, उत्तराकडे जाण्याचा सहज स्वभाव आहे, तिकडे सहज जाता येतं. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाणं महाकठीण आहे. तिथे पुरुषार्थ करावा लागतो, तिथे ताकद लावावी लागते, आणि तिथेच स्थिर व्हावं लागतं. हे जीवनाचं साफल्य आहे. हे होत नाही कारण माझा स्वभाव तसा झालेला आहे. आपल्याला जीवनामध्ये हे तीनही आयामांना पुरेपूर तऱ्हेनं सांभाळावं लागतं. प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये हे तीन घटक येतच असतात. तामस, राजस आणि सत्व हे गुण आपल्यात आहेच. वेळोवेळी ते उफाळून येतातही, आणि आपण ज्यावेळेस तामस आणि राजस गुणांना दाबतो, राजस गुणांना वर आणतो, त्याच वेळेत सत्संगती टिकणार असते. विसंगती जी आहे शांतपणानं सहन करावं, कारण ते प्रारब्ध आहे, त्याच्यात तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. मी कोणत्या कुटुंबात जन्म घ्यावा, मी कोणासोबत सहवासी राहावं, मी काय करावं हे माझ्या हातात नाही. ज्या परिस्थितीत जे येईल त्या आनंदानं स्वीकारावं. तसं केलं तर आपल्याला विसंगती शांतपणानं सहन करता येते. आणि या विसंगतीचाच मी माझ्यावर लांछन लावून घेतो. मी असाच या कुटुंबात का आलो, असाच या परिस्थितीत का आलो, मला गरीब का केलं, मला श्रीमंत का केलं, मला अशिक्षित का केलं, मला सुशिक्षित का केलं, याविषयी मी चर्चा करता करता आयुष्य घालवून देतो. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. माऊली म्हणते, विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. आपण एक चाळणी सतत ठेवावी, त्या चाळणीतनं कुसंगती घालवून द्यावी. सत्संगतीचा चांगला कसदार दाण्यांचा त्या चाळणीमध्ये संग्रह करावा, आणि त्यात जात असलेला कोंडा शांतपणानं विसरून जावं. असं केलं असता माझी सत्संगती निश्चित टिकणार आहे. विधियुक्त कर्म करेन आणि निषिद्ध कर्म टाळण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. प्रत्येक कार्याचा मी लाग लावून घेतो, त्यातच संग करतो, त्याच्यामुळे मला दोष लागतो. आपला सर्व प्रसारा क्रियाशील असतो, चिंतनशील नसतो, त्यामुळे सहवास लाभतो, संघात राहता येत नाही, सत्संगात राहता येत नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये दुस्संग सर्व थैव त्याज्य, महासंग तू दुर्लभा अगम्यात अमोघश्य. संत कृपा जरी दुर्लभ, भाग्यवंता त्याचा लाभ, अमोघ अगम्य शुभ फलदायी. संत संगतीचा ठसा सूक्ष्म म्हणून अभ्यगसा, तर्क करण्यासही जसा अशक्य प्राय. 15व्या श्लोकामध्ये 15व्या अध्यायामध्ये 5वा श्लोक भगवंतांनी याच तत्वानं सांगितलेला आहे. आता आपल्याला साधारण संघ काय, सत्संग काय हे ध्यानात आलं. संघ हा दोन्ही प्रकारचा असू शकतो, चांगला वाईट, शुभ अशुभ, सगळ्या प्रकारचा संघ आपल्याला जडत असतो. परंतु जे संत असतात, जे श्री गुरु असतात, ते निसंग असतात, या संघातीत असतात. या संघाचा लेप त्यांच्यावर चढत नाही, ते निर्लेप असतात. कुठल्याही संघात
ते राहत नाही आणि मी सतत त्या संघात राहतो आणि म्हणून मला तो लागतो. निसंगत्वे निर्मोहत्व. निसंग झालं की निर्मोहत्व येतं. 15व्या अध्यायामध्ये 5वा श्लोक आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः द्वंद्वे विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्त मूढा पदमव्ययंतात. ज्याचा अभिमान व मोह नाहीसा झालाय, ज्यांनी विषयासक्ती जिंकली आहे, सर्व काळ अध्यात्म ज्ञानात स्थिर झाले आहे, ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या आहे, सुख दुःखात्मक द्वंद्वादी ज्यांना सोडून दिलेले आहे, ते निर्मोही असतात. ते सतत याच्या विपरीत असतात. याचा लेप त्यांना लागत नाही. मी संतांकडे आपल्या प्रापंचिक मोहाने ग्रासलेलं मन घेऊन जातो. माझं मन सतत प्रपंचात लीन असतं, प्रपंचासक्त असतं आणि मला सतत प्रपंचातला कुठला ना कुठला ठेवा हवा असा वाटतो. सद्गुरूंकडे जाताना मी 1 रुपयाचा कापूर, 2 रुपयाची अगरबत्ती आणि 5 रुपयाचा नारळ घेऊन जातो. हे जे आकडे सांगायचे आहे हे लौकिकातले माझं द्रव्य जे म्हणून मला नाश करणारी आहेत ती साधनं मी तिथे घेऊन जातो आणि ती अर्पण करतो आणि मला प्रपंचातलं सुख द्या ही आळवणी करतो. परंतु ज्यांनी प्रपंचाला केव्हाच मैलोपार करून टाकलेला आहे, ते प्रपंचापासून दूर झालेले आहे आणि तेच भीक मागण्यासाठी मी त्यांच्याकडे जातो, तीच माझी केविलवाणी अवस्था असते. मी माझं निर्मळ मन घेऊन जात नाही, मी माझा लोभ सोडून जात नाही. मी प्रपंचाला सक्त झाल्यामुळे मला प्रपंचच तेवढा आठवतो आणि त्यांच्याकडे ती मागणी करतो आणि माझा भ्रमनिरास होतो. संगतीमुळे मोह होतो, द्वैतामुळे भय व मोह तयार होतो. अद्वैत चिंतनात निर्भयता येते आणि संत श्री गुरु हे सतत निर्भय असतात, कारण ते द्वंद्वातीत असतात. ते द्वंद्वात कधी येतच नाही आणि मला सतत द्वंद्व चालू असतात. अद्वेष्टानां सर्वभूतानां मैत्रेय करुणेवच निर्ममोहो निरंकारा सम दुःख सुख क्षमी. सर्व प्राणीमात्रांचा द्वेष करीत नाहीत, सर्वांशी मैत्रीपूर्ण भाव ठेवतात, निस्वार्थ या बुद्धीनं ममत्व रहित, अहंकार वृत्तीचा त्याग, सतत संतुष्ट, क्षमावान, सुख दुःखा सारखीच मानणारे असतात. मला याचाच लेप लागलेला असतो. आम्ही महाविद्यालयात असताना मला माझे जवळचे 3 मित्र होते. एकाच बाकावर आम्ही बसायचो. जसा जसा महाविद्यालयीन काळ समोर समोर जात गेला, दोनही माझे मित्र विलग झाले. एक मित्र आपल्या शैलीनं उच्च कोटीपर्यंत आजही गेलेला आहे आणि दुसरा मित्र त्याच क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्षेत्रात गेला. एक मित्र तहसीलदार झाला आणि एक मित्र सिनियर प्रोफेसर झाला. आम्ही तिघही साधारण सारखेच अभ्यास करणारे, साधारण एक विचारानं एका बुद्धीनं तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न. त्या दोघांनाही उच्चतम पातळी भेटली. मला कारणावश मला कुठलाही नोकरीचा संधी मिळाली नाही आणि मला व्यवसाय करावा लागला. आता हा तो ज्या वेळेचा आमचा वास्तव्याचा काळ होता तो निघून गेला. सगळ्यांना मुलंबाळ झाली, पुढचा प्रपंचही वाढला. परंतु आजही आम्ही जेव्हा एकत्र येतो, त्यांच्याकडे पाहतो, त्यावेळेस मला तोच संघ आठवतो. अरे माझ्याच्याने तर काहीच नाही झालं आणि त्यांना तो उच्च पदस्थ मिळालं. आजही माझ्या एकनाथी भागवती वर्गामध्ये माझा तो एक वर्गमित्र येतो, त्याच्याकडे मी रोज ज्या वेळेस पाहतो तोच संघ मला तिथे आठवतो. असं आपल्या सर्वांच्या जीवनात असतं. एक लहान मुल असतं, लहान मुलं 1ल्या 2ऱ्या वर्गात असताना चित्रकलेच्या वाकड्या हेकड्या रेघोट्या उडत असतात आणि त्या वाकड्या हेकड्या रेघोट्यांचं शिक्षक कौतुक करतं आणि तशाच वाकडं तिकडं असं काहीतरी त्याला बक्षीस देतं. कुणीही घरी आलं, पाहुणे आले की ते लहान मुलगा कौतुकानं ते वाकड्या हेकड्या रेषांचं दिलेलं जे बक्षीस आहे ते समोर घेऊन येतं आणि त्याच्याशी खेळायला लागतं.
त्याला असं वाटतं याचं कौतुक करावं. कोणीतरी उत्सुकतेनं विचारतं, काय आहे रे, मला हे बक्षीस मिळालंय, आनंदानं उसळून जातो, पुन्हा धावत धावत दूर घरात निघून जातो. असं तो रोज करत असतो. त्या लहान मुलाचा तो स्वभाव आहे, कौतुक करावं असं त्याला सतत वाटत असतं. पण माझ्याही या आयुष्याच्या संध्याकाळी मला हेच असं वाटतं ना, मला ज्या पदवीमध्ये जे जे मिळालं नाही याचाच संघ आजही मला जळून आहे. वार्धक्याच्या अगदी इस्पळताळत असताना, शेवटच्या घटका मोडत असताना, कोणी जर काही बोलत असताना मला या विषयात गणितात इतके मार्क मिळाले म्हटलं की मी हुरळून जातो ना. हा संघ सुटत नाही, हा प्रापंचिक संघ आहे, याच्यात माझा नाश होतो आणि याच्यात मी सुख दुःख शोधतो. कोणी जर स्तुती केली तर हुरळून जातो, कोणी जर स्तुती नाही केली तर द्वेष येतो, राग येतो, मत्सर येतो. संत म्हणजे सर्व कामनांचा त्याग, प्रखर वैराग्य. त्यांचं मन खूप विशाल आहे, शुद्ध आहे. ते देव पाहण्यासाठी गेले आणि देवच होऊन गेले. संतांच्या संगती मनोमार्ग गती, अवकळा श्रीपती येणे पंथी. निश्चल तत्व, निर्मोहत्वे निश्चल तत्व. निर्मोहत्व काय हे आपल्याला लक्षात आलं. मोहाचा त्याग करणं हे आयुष्यात सर्वात श्रेष्ठ आहे. आणि मी मोहासक्त होऊन श्री गुरूंकडे, संतांकडे जातो आणि माझ्या पदरी निराशा पाडत असतो. परंतु संत जे असतात ते निर्मोहत्वानं पूर्ण असतात. मोह त्यांना शिवतही नाही, मोह त्यांच्या कोसो दूर आहे. सर्वत्वाप्रती समान वृत्तीनं ते पाहतात. सर्वांप्रती तोच भाव असतो, एकतत्वाचा. निर्मोहत्वे निश्चल तत्व. निश्चल तत्व जे हालत नाही, जे एका ठिकाणी स्थिर आहे, ते विचलित नाही. जसं आपला आत्मा तो निश्चित एका ठिकाणी स्थिर आहे असं आपल्याला वाटतं, पण तो सर्व व्याप्त आहे. मनाला तो सर्व प्रसारा वाटतो. मन जिकडे तिकडे सैरभैर धावतं. मन कोसो दूर जाण्याची त्याची ताकद आहे असं वाटतं. तिथेही जेव्हा जातो तिथे आत्मा हजरच असतो. जीवनामध्ये कुठं म्हणून जातो. मन सतत सैरभैर आहे, ते स्थिर होत नाही, ते अस्थिर आहे, ते कलुषित आहे, त्याचा संग वाईट आहे. हा काल्पनिक आहे, पण शाश्वत एकच आहे, आत्मतत्व. ते सर्वत्र आहे. ते कसं आहे, ते निर्मल आहे, निश्चल आहे, शांत आहे. निर्मल आहे म्हणजे त्याच्यात कुठलाही भेसळ नाही, त्याच्यात भेसळ होऊ शकत नाही. तेच तत्व एक शुद्ध आहे, बाकी सर्व पसारा अशुद्ध आहे. ते निश्चल आहे, एका ठिकाणी स्थिर आहे, अस्थिर होत नाही, पूर्णत्वानं स्थिर आहे. ते शांत आहे. ज्या वेळेस कुठलेही शांत होतं, एक स्थिर होतं, तर त्यावेळेस समांतर वाटतं, सर्व दूर एकसारखं वाटतं. नदीला खूप पूर येतो, खळखळा नदी व्हायला लागते, पूर ओसरून जातो, नदी शांत होऊन जातो. प्रवाह तिचा अगदी शांत, निर्मल, स्वच्छ भासतो. घाण कचरा निघून गेलेला असतो. तळापर्यंत नदी पारदर्शक दिसते आणि ते स्थिर दिसते. जीवनमुक्तांचं सुद्धा असंच जीवन आहे, शांत आहे, निश्चल आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये महत्संगा तू दुर्लभा अगम्या अमोघश्य. संत कृपा जरी दुर्लभ, भाग्यवंता त्याचा लाभ. अमोघ अगम्य शुभ फलदायी. संत संगतीचा ठसा सूक्ष्म म्हणून अगम्यसा. तर्क करण्यासही जसा अशक्य प्राय, परंतु निश्चित रूपे पाळतो. जरी दुर्लभ म्हणवितो, ज्याशी फळतो तो मिळतो, तो परमपद प्राप्त करतो. संतांचं असं निश्चल तत्व आहे, जे सर्व ठाई व्यापते. ते सुख दुःखातीत आहे, तेच निश्चल तत्व आहे. ते हलायमान नाही, चलायमान नाही, स्थिर आहे, एकमेव आहे, अद्वितीय आहे. तेच निश्चल तत्व आहे. निश्चल तत्वे जीवन मुक्ती. हा श्लोक मोठा आहे, विस्तीर्ण आहे, चर्चेसाठी खूप काही आहे, परंतु आपल्याला मर्यादा वेळेची आहे, त्यात हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. निश्चल तत्वे जीवन मुक्ती. एक छोटा दृष्टांत इथे देतो आणि समोर, म्हणजे निश्चल तत्व आणि जीवन मुक्ती काय आपल्याला लक्षात येईल. कबीरांचा मुलगा कबाल एकदा
काशीमध्ये असाच फिरत असताना एक गृहिणी जात्यावर दळण दळत होती. त्या दरवाजापाशी कबाला आला आणि तो आवाज पाहून टक लावून पाहू लागला. जातात धान्य टाकते आहे ती गृहिणी आणि जातं भरडल्या जाते आहे आणि त्याच्यात सगळे दाणे भरडून त्याचं पीठ होते आहे. ही सर्व क्रिया कबालाने पाहिली. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. माझं जीवन तर सुद्धा असंच आहे, असं दाण्यासारखं सतत वाहत आहे आणि माझं जीवन संपून जाणार आहे. तसंच धावत धावत तो कबीरांकडे गेला आणि हा घटनाक्रम त्यांनी तिथे सांगितला. कबीरांनी पुन्हा त्याला समजावलं, चल माझ्यासोबत, मी तुला समजावून सांगतो, घाबरू नको. आणि त्या गृहिणीकडे पुन्हा घेऊन आला आणि त्या गृहिणीला सांगितलं, थोडा वेळ तुझं जातं थांबव. आणि जात्याचं वरचं जो भाग होता तो उचलला आणि त्याला दाखवलं, बघ या ज्या केंद्रबिंदूपाशी दाणे आहेत ते तसेच्या तसे आहेत, ते भरडल्या जात नाहीयेत, परंतु भोवताल जे आहेत जे सतत फिरत आहेत ते भरडल्या जातात. आपण श्रीगुरूंपाशी संतांपाशी एकतत्वानं असं स्थिर राहिलं तर आपण निश्चित भरडल्या जाणार नाही. जसं आहे तसं राहू, पूर्ण पवित्र राहू, मांगल्यानं राहू, सर्वत्रानं पवित्र राहू. जीवन मुक्त म्हणजे मुक्त म्हटल्याबरोबर त्याच्या विरुद्ध बंधन आलंच. मुक्त ही अवस्था बंधनातीत आहे, याच्यावरून सहज आपल्याला समजून येईल. अनुकूल प्रतिकूल, ऊन सावली, सुख दुःख, संकल्प विकल्प या बंधनात आपण असतो. या बंधनातून सुटलं की आपण बंधन मुक्त होतो, जीवन मुक्त होतो. निश्चल तत्वानं जे असतात ते सतत जीवन मुक्त असतात, ते कुठल्याही बंधनात नसतात. माझी साखळी चिंतन करतोय त्याबद्दलची आसक्ती निर्माण होते, आसक्तीतून इच्छा निर्माण होते आणि इच्छेतून क्रोधाचा जन्म होतो. ही सगळी साखळी आहे. जसं साखळी प्रवचनमाला आपली चालू आहे, या आपल्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये असं आपली साखळी अशा पद्धतीने तयार होते. पण जीवनमुक्तांचा प्रवास असोनी संसारी जिव्हे करी. जीवनमुक्ताचा प्रवास बंधनातून सुटण्यासाठी दोन मिनिटं थांबा. जीवनमुक्ताचा प्रवास बंधनातून सुटण्यासाठी अतिशय सुंदरतेनं श्रीमद आद्य शंकराचार्य प्रस्तुत श्लोकात आकलनात सोपे करण्यास तितकाच कठीण असला तरी सोपा करून सांगितलेला आहे. हा श्लोक जितका आकलनात सोपा वाटतो आचरणास तितकाच कठीण आहे. शेवटी तुकोबा असं म्हणतात, साधू दिसताली वेगळे परी अंतरी मिळाले, अवघे मिळून एकच झाले देहातीत वस्तू. नाथ महाराज म्हणतात, देवो देवपणे दाटला, भक्तू भक्तपणे आटला, दोहांच्याही अंतू आला, अभेद झाला अनंत. त्याने जीवविन जीवविले, मृत्यूविना मरणची मारिले, दृष्टी देवणी दाखविले, देखण केले सर्वांग. असं निश्चल तत्वाकडे, जीवनमुक्ताकडे अशी प्रार्थना केली असता आपल्याला एक रूपानं एक करून टाकतात. ही साक्ष आपण पाहिली आहे. परम आदरणीय डॉक्टर काकांनी 13 आचार्यांना असं जीवनमुक्तातून जीवनमुक्ती अवस्थेकडे प्राप्त करून दिलं आहे. हेच आपण याच डोळी याच देहा पाहिलेलं आहे. ही साक्ष आहे, हे करून दाखवलेला. आता जसं काका म्हणतात, आता देही फिरुनी नाही येणे, कोण म्हणे तो आम्हा येणे जाणे, तो सत्याचे रहस्य काही नेणे, सत्याशे सहज बोलते ती संतांची वाणी. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांच्या वीरा, पूजा केली होया पारा तोषा लागे. असा आनंद प्राप्त होतो. असाच सत्संगातून निसंगत्वामध्ये जे संघ आहे, जे संतांचा संघ आहे, तो संतांचा संघ आपण घ्यावा, कारण ते निसंग झाले आहे. त्यांना कुठलाही संघ नाही, चांगला नाही वाईट नाही. मी सतत या संघात वावरत असतो. चांगला वाईट बरा नको, संकल्प विकल्प ऊन सावली या संघात सतत असतो. पण ते निसंग झालेले असतात. त्यांना कुठलाही संघ नसतो. त्यांना एकमेव एकच संघ असतो, तो आत्मानंदाचा संघ. निसंगत्वे निर्मोहत्वम. निसंग झालं की मोह आपोआप आटून जातो, मोहाचा लवलेशही नाही राहत. निर्मोहत्वे निश्चल तत्वम. मोह गेला की निश्चल तत्वाकडे वाटचाल सुरू होते. निश्चल तत्व स्थिर आहे, आनंद आहे, ते तृप्त आहे, समाधानी आहे, ते शांत आहे, ते परमधान आहे, ती श्री क्षेत्र आहे. ते निश्चल तत्व जीवनमुक्तीचा प्रवास करून देते. अशा निश्चल तत्वापाशी शरण गेला असता, तिथं नतमस्तक झाला असता, आपण जीवनमुक्ताकडे सहज जाऊ शकतो.
माझ्या मनाच्या गाभारामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये मी जी सिमेंट कॉन्क्रीटची ओटे करून ठेवलेले आहेत, मोहाचे, मत्सराचे, लोभाचे, अज्ञानाचे, असे पक्के असे ओटे करून ठेवलेले आहे. या ओट्यावर श्री गुरु कृपेंचा हातोडा सतत मारत राहावा लागतो. कित्येक जन्मांचे हातोडे आपले चालू असतीलही आताही जोरदार मारावे. एक शृंग करावा सत्संगाचा, संतांच्या सहवासाचा, आणि सगळे ओटे फोडून टाकावे. पवित्र केलेली जागा, सुपेक जागा नांगरून टाकावी, मशागत करावी आपल्या स्वआचरणाने. अशी मशागत सुंदर झाली असता त्या मशागतीच्या त्या सुंदर काळ्या भोर जमिनीमध्ये मग आपल्या आत्मतत्वाचा रूप उदयाला येतं आणि त्या वटवृक्षाखाली आपण आनंदात जीवन व्यतीत करू शकतो. हा सत्संगातून निसंगत्वामध्ये जाण्याचा आणि जीवनमुक्त होण्याचा प्रवास थोडक्यामध्ये कथन करण्याचा प्रयत्न केला. वेळ अपुरी, पण त्यातही मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी. आज भजगोविंदम यातील 10वा श्लोक व 11वा श्लोक याचे चिंतन आज करावयाचे आहे. 10वा श्लोक असा आहे, वयसी गते कह काम विकारः शुष्के निरेकः कासारः क्षीणे वित्ते कह परिवार ज्ञाते तत्वेत कह संसार. आता आपण प्रथम याचा थोडक्यात अर्थ आधी पाहूया की वय झाल्यावर वृद्धावस्थेमध्ये काम विकार कोठून राहील, पाणी आटल्यावर तळ कसं राहील, धनसंचय संपल्यावर परिवार कोठे राहील, तसेच तत्व जाणल्यानंतर संसार कसा बरं शिल्लक राहील. हा थोडक्यात अर्थ आहे. आपण आता त्याचं चिंतन करूया. मागील श्लोकामध्ये बघा आचार्यांनी सत्संगाचे महात्म्य सांगितले आहे. साधकाच्या दृष्टीने सत्संग म्हणजेच गुरुप्राप्ती होय. गुरुच्या कृपेनेच साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. त्यानंतर या अद्वैत ज्ञानानेच त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. म्हणूनच ज्ञान हेच मोक्षाचे प्रधान साधन आहे. हे स्पष्ट करण्यासाठी बघा आचार्यांनी या श्लोकामध्ये 3 पहिले चरण दिलेले आहेत. त्या 3 चरणामध्ये 3 दृष्टांत देऊन आत्मज्ञानाचा महिमा या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे. आचार्य येथे प्रथम पहिल्या चरणामध्ये असे म्हणतात, वयसी गते कह काम विकारो. म्हणजेच बघा आपला ज्यावेळेस जन्म होतो, जन्म झाल्यानंतर आपण आई वडील यांच्या छायेखाली आणि त्यांच्या संस्कारामध्येच आपण हळूहळू हळूहळू घडत राहतो, शिक्षण घेत राहतो. नंतर आपण तरुणपणी आपलं शिक्षण पूर्ण करून आपण प्रपंचामध्ये लागतो आणि मग प्रपंचात आपण इतकं गुंतत जातो की त्यावेळेस आपल्याला भगवंताची कशाही पद्धतीने कधीच आठवण येत नाही. आपण साधं भगवंताला हात सुद्धा जोडत नाही. का जोडत नाही तर आपण म्हणतो मला वेळ नाही, माझ्याजवळ वेळ कमी आहे आणि वेळ बाकीच्या सर्व गोष्टीसाठी आपल्याजवळ आहे. परंतु नंतर ज्यावेळेस आपण हळूहळू तरुणपणाची अवस्था आपली संपते आणि आपण हळूहळू वृद्धावस्थेमध्ये येतो आणि मग त्यावेळेस काय होतं तर मनुष्याचे शरीर हे क्षीण होते, गलित गात्र होतं, सर्व अवयव इंद्रिये शिथिल निकामी शक्तीहीन होतात. तेव्हा त्या जराजर अवस्थेमध्ये इंद्रिय भोगाची इच्छा आणि कामनाही आपली गळून पडते. आणि हेच आचार्यांना या पहिल्या चरणामधून या दृष्टांतामधून त्यांना आपल्याला समजावून सांगायचंय. आता यानंतर आचार्यांनी आपल्याला दुसरा दृष्टांत दुसऱ्या चरणामध्ये सांगितलाय की शुष्के निरेकः कासार. बघा धो 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 आता आपण पाहतोय सध्या पाऊस खूप पडतोय आणि पावसामध्ये सर्व नद्या नाले सागर ओढे तळे सर्व काही होते भरून वाहत आहेत. आणि नंतर आता मधीच इतकं कडक कडक ऊन पडतं आणि त्या उन्हामध्ये सूर्याच्या ज्या उष्णतेने
जेव्हा तळ्यामधील पाण्याचे बाष्पीभवन होतं, त्यामुळे पाण्याच्या अभावाने तळे पूर्ण शुष्क आणि कोरडे होते. तिथे फक्त बघा, पाणी जेव्हा त्या पाण्याची जेव्हा आपली वाफ तयार होते आणि वाफ झाल्यानंतर खाली फक्त तळ जे असतं त्या तळ्याचा नसता खड्डा राहतो. मग त्यास कधी तळे असे म्हणता येईल का? तर निश्चितच नाही. म्हणजेच पाण्याच्या अभावाने तळ्याचाही अभाव होतो. म्हणूनच त्यांनी आपल्याला दुसरं जे चरण आहे त्याच्यात सांगितले, शुष्के निरे कह का सार. म्हणजे तुमचं पाण्याच्या अभावामुळे तळ्याचाही अभाव होतो. आता तिसरा दृष्टांत बघा, तिसऱ्या चरणामध्ये त्यांनी आचार्यांनी आपल्याला फार सुंदररित्या समजावून सांगितलंय. त्यांनी सांगितले, शीने वित्ते कह परिवार. माणसाजवळच जेव्हा बघा माणूस धन, ऐश्वर्य, संपत्ती, वैभव इतकं मिळवतो की तो प्रमाणाच्या बाहेर मिळवतो. त्याला किती गरज आहे? आपल्याला फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठीच गरज आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. त्याच्यासाठी तो मर धडपडतो, खूप धन मिळवतो, आपल्या 7 पिढीपर्यंत आपण तो मिळवून ठेवतो. अशा वेळेस त्याच्याजवळ घरातील लोक त्याला चांगलं म्हणतात, मित्र परिवार त्याच्याशी एकरूप राहतो आणि नातेवाईक सगळे त्याच्याजवळ येतात. पण ज्या वेळेस माणसाजवळचं धन संपतं, ऐश्वर्य संपतं, वैभव संपतं, हे सर्व संपल्यावर त्या माणसाला जर दारिद्र्य आलं की त्याला सर्व नातेवाईक, घरातील सर्व जेवढी माणसं आहेत ती माणसे त्याचा त्याग करतात. सर्व कुटुंब त्यावेळेस उद्ध्वस्त होते. आता बघा, आपण व्यवहारात पाहतो की एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंब खूप श्रीमंत आहे आणि त्याचा मुलगा हा कॉलेजमध्ये जातो, वडील त्याला पॉकेट मनी देतात. त्यावेळेस त्याचे मित्र परिवार त्याच्याजवळ त्याच्या खाण्यासाठी, पिण्यासाठी, आईश करण्यासाठी, त्याच्या गाडीतून हिंडण्यासाठी ते त्याला काय करतात? प्रोत्साहन देतात. आणि ज्यावेळेस त्याच्यावरचं धन संपतं, त्याच्याजवळ पैसे राहत नाहीत, तेव्हा एकही मित्र परिवार त्याच्याजवळ येत नाही किंवा नातेवाईकही घरातले येत नाहीत. म्हणजेच हे आपण व्यवहारामध्ये प्रत्यक्षात सर्वजणच पाहतोय. याचप्रमाणे आचार्य या श्लोकाच्या शेवटच्या चरणामध्ये सिद्धांत म्हणतात की ज्ञाते तत्वे कह संसार. बघा, हे सगळ्यात महत्वाचा ते सिद्धांत या ठिकाणी आपल्याला म्हणतात की तत्व स्वरूपाचं यथार्थ ज्ञान तुम्हाला जर झालं तर संसाराचाही अभाव होते. म्हणजे तो संसाराचा अभाव होतो आपल्याला. जसं तारुण्याचा अभाव झाला की कामनाचा अभाव होतो, पाण्याच्या अभावामुळे तळ्याचा अभाव होतो, धनाच्या अभावामुळे परिवाराचा अभाव होतो, तसेच तत्वाच्या ज्ञानाने संसाराचा अभाव होतो. म्हणजेच या सर्व विधानामधून आचार्यांनी तारुण्य असेल तर कामना राहते, पाणी असेल तर तळ राहतं, धन असेल तर माणूस परिवार तुमच्या जवळ राहतो. याच्यामधील कारण कार्य संबंध निर्देशित या ठिकाणी केलेले आहे. त्याचप्रमाणे तत्वाच्या ज्ञानाने संसाराचा अभाव होतो. इथे संसार याचा शाब्दिक अर्थ आपण न घेता संसार हा मनोकल्पित आहे, काल्पनिक आहे, भासात्मक आहे, तो मिथ्या आहे. म्हणजेच मनुष्याने आपल्या मनामध्ये संसार हा निर्माण केलेला आहे. बघा, ज्याप्रमाणे रेशमी किडा आपल्या स्वतःच्या आतूनच हळूहळू रेशमाचा धागा निर्माण करतो आणि तो स्वतः भोवती गुंडाळतो, त्यामधून एक कोश असा तयार होतो आणि त्या कोशाच्या जाळ्याच्या आतच तो किडा अडकून बद्ध होतो. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य आपल्या मनामध्ये मनाच्या साहाय्याने अनेक प्रकारच्या कल्पनाचे जाळे विणतो व त्यामध्ये स्वतःच अडकून तो बद्ध होतो आणि स्वतःला संसारी म्हणून घेतो.
मनुष्यामध्ये बघा, जन्मताच मी आणि माझे हे दोन भाव म्हणजेच अहंकार आणि ममकार हा निर्माण होतो. याचाच अर्थ मन व मनाने अज्ञानामधून केलेल्या कल्पना हेच संसाराचे मूळ कारण आहे. म्हणून संसारामधून जर आपल्याला सर्वांना मुक्त व्हायचं असेल तर अज्ञानाचा आपण नाश केला पाहिजे. अज्ञानाचा नाश करण्यासाठी अज्ञानाच्या विरोधी असणारे ज्ञान हेच एकमेव साधन आहे. जसं बघा, प्रकाशाच्या अस्तित्वानं अंधाराचा एका क्षणामध्ये नाश होतो, तसेच तत्वाच्या ज्ञानानेच अज्ञानाचा व अज्ञानजन्य असणाऱ्या संसाराचा नाश होऊ शकतो. त्यासाठी गुरु हवे. त्यासाठी बघा, आपण स्वतः काही गोष्टी करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला गुरु हवे. गुरुच्या उपदेशाने जर विषय सक्ती रहित, शुद्ध, दैवी गुण संपन्न, निर्मोही आपण जर झाले तर तेच मन क्रमाने मोक्षाचंही साधन होते. कारण शुद्ध मनामध्येच आत्मज्ञानाचा उदय होऊन साधकाला अद्वैत ज्ञानाची साक्षात अनुभूती येते. या विश्वामध्ये आत्मज्ञानासारखे मोक्षाचे अन्य कोणतेही पवित्र व श्रेष्ठ साधन नाही. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. बघा, ज्याप्रमाणे आपण स्वयंपाक शिजवायला घेतो आणि त्यावेळेस स्वयंपाक शिजवताना आपल्याला अग्नी लागतो. अग्नीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजेच अग्नी हे प्रमुख साधन आहे. त्याचप्रमाणे आत्मवस्तूच्या सिद्धीसाठी, मोक्षासाठी आत्मविद्या म्हणजेच स्वस्वरूपाचे ज्ञान हेच प्रमुख साधन आहे. ज्ञानाच्या उदयानेच अज्ञानाचा ध्वंस होऊन अज्ञानजन्य मनोकल्पित संसाराचा ध्वंस होतो. आता संसाराच्या नाशासाठी आत्मज्ञान हेच एकमेव साधन आहे. यासाठी श्री गुरूंना आपण अनन्य भावाने शरण जाऊन गुरु सेवेमध्ये रत व्हावे. गुरुच्या मुखामधून वेदांत शास्त्राचे श्रवण जर आपण ऐकलं तर शुद्ध अंतर्मुख अंतःकरणामध्ये ईश्वराच्या व गुरुच्या कृपेने आपल्याला आत्मज्ञानाचा आपल्याला उदय आपला होईल. त्यांच्या अंतःकरणात जे ज्ञान स्थिर व दृढ झालेले आहे त्याला तत्वाची साक्षात प्रचिती आपल्याला येईल. म्हणजे साधकाला उत्तम प्रत्येक शब्दाचा प्रत्यक्ष अनुभव येईल. शास्त्र हे कपोकल्पित न वाटता शास्त्र हे त्याचे स्वतःचे जीवन होईल. यालाच ज्ञाननिष्ठा असे म्हणतात. मी स्वतःच सच्चिदानंद स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप परब्रह्म आहे. मी व आनंद भिन्न नसून मी स्वतः आनंद स्वरूप आहे. अशा परिपूर्ण ज्ञानाची अभेद दृष्टी त्याला प्राप्त होईल. या दृष्टीमध्ये सर्व भेद व द्वैत व अज्ञानजन्य सर्व कल्पना माणसाच्या गळून पडतील आणि मग संसाराचा अभाव होईल. म्हणूनच आचार्य या अवस्थेमध्ये इथे वर्णन करीत आहेत की ज्ञाते तत्व कह संसार. तत्वाचं ज्ञान तुम्हाला झाल्यावर संसार राहतोच कुठे. म्हणजेच आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर संसाराचा पूर्णता अभाव होतो. म्हणून प्रत्येक साधकाने आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा. त्यासाठी गुरूंना अनन्य भावाने शरण जावे व श्रवण, मनन, निधी ध्यासना या साधनेमध्ये तत्परतेने आणि श्रद्धेने प्रवृत्त व्हावे, हाच या श्लोकाचा अभिप्राय आहे. आचार्य या साधकाला पुढे 11व्या श्लोकात असा आदेश देतात बघा. 11वा श्लोक पाहूया आपण. मा कुरु धनजन यौवन गर्व हरती निमेषात कालः सर्वं मायामयमिदमखिलं बुद्ध्वा ब्रह्मपदमत्व प्रविश विदित्वा. हा 11वा श्लोक.
आता थोडक्यात आपण त्याचाही अर्थ अगोदर पाहू की मनुष्या, तू धन जन यौवनाचा गर्व करू नकोस. एका क्षणात काळ हे सर्व हिरावून घेतो. हे सर्व मायामय आहे असं जाणून तू ब्रह्मस्वरूपामध्येच प्रवेश कर. बघा, या ठिकाणी आचार्य या श्लोकामधून प्रत्येक मनुष्याला गर्वाचा म्हणजे अहंकाराचा त्याग करावयास सांगतात. मनुष्याला बघा, धन जन यौवन यासारख्या गोष्टीविषयी मनामध्ये त्याचा अभिमान निर्माण होत असतो. असे कित्येक प्रकारचे अभिमान आपल्याला निर्माण होत असतात. आपल्याला संपत्तीचा अभिमान असतो, वैभवाचा अभिमान असतो, रूपाचा अभिमान असतो, वर्णाचा अभिमान असतो, जातीचा अभिमान असतो, प्रसिद्धीचा असतो, लोकसंग्रह करण्याचा अभिमान असतो, सत्तेचा असतो, आपल्या परिवाराचा असतो, मुलांचा असतो. अशा अनेक प्रकारचे अभिमान आपण निर्माण करून मनुष्य त्याचं पोषण आणि वर्धन हे करत असतो आणि त्यातूनच त्याच्यामध्ये अहंकार हा निर्माण होतो. मनुष्याची अहंकारामुळे विवेक बुद्धी ही नष्ट होते. मनुष्यामध्ये माणुसकी जी आहे ती सर्व संपून जाते आणि एका क्षणात सर्व होत्याचं नव्हतं असं होतं. आणि म्हणूनच काळच आपल्याला सर्व देत असतो आणि काळच आपल्याकडून सगळं काही हिरावून घेतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्यावर काळाचंच नियंत्रण आहे. असे असेल तर मग आपण खरोखर जीवनामध्ये काय मिळवले हे आपण विचार केला पाहिजे. की व्यावहारिक दृष्टीने ऐहिक भौतिक समृद्धी आणि भरभराटी झाली आपली. आपल्याला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळाल्या, अनेक साधने आपण मिळवली, परंतु जे जे आपण मिळवते ते सर्वच काळामध्ये नाश पावणार आहे, क्षणिक आहे आणि क्षणिक टिकणारं क्षणभंगूर आहे. म्हणून मनुष्याने कोणत्याही गोष्टीचा व्यर्थ कधीही गर्व करू नये. यावरूनच स्पष्ट होतं की काळ सर्वांना निर्माण करत असतो आणि काळामध्ये सर्व नाश पावते. म्हणून मनुष्याने आयुष्यामध्ये कधीतरी गांभीर्याने विचार हा केला पाहिजे की मी जे जे पाहतो, मी जे जे भोगतो, ज्याला मी माझं माझं म्हणतो, हे सर्व कसं आहे, नाशवान तर आहे, परंतु ते कसं आहे, माईक आहे. आणि हेच आपल्याला त्यांनी दोन जे पहिले चरण आहेत ते 11व्या श्लोकामधले 2 चरण आहेत त्यातून आपल्याला सांगितले आहे. आचार्यांनी येथे आपल्याला 3ऱ्या चरणामध्ये असं सांगितले, मायामयमिदमखिलम बुद्ध्वा, बुद्ध्वा किंवा हित्वा असं देखील म्हटलेले आहे. म्हणजे हे सर्व मायामय आहे, माईक आहे, म्हणजे ते मिथ्या आहे, काल्पनिक आहे, भासात्मक आहे. आणि या ठिकाणी मायेची व्याख्या देखील त्यांनी थोडक्यात अशी केली आहे की अघटित घटना पटीयेसी माया. जे अशक्य आहे ते शक्य करण्याची शक्ती मायेमध्ये आहे. जसं बघा, जादूचे प्रयोग आहेत आणि जादूगार प्रयोग करीत असताना प्रेक्षकांना जे नाही ते काढून दाखवतो व जे खरोखरच आहे तेच आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. तशीच मायेची अलौकिक शक्ती आहे. मायाच विश्व निर्मिती करते, जीवांना जन्मानुजन्म आपल्या चक्रामध्ये बद्ध करते व खेळवते. आणि माया जीवाला संसारात गुंतवत ठेवते आणि संसार आपला बनवते आणि ती संपवते. म्हणूनच आचार्य ते आपल्याला 4थ्या चरणामध्ये आपल्याला सांगतायत बघा, तेच चरण अतिशय महत्वाचे आहे की ब्रह्मपदमत्व प्रविश विदित्वा. म्हणजे मनुष्या हे सर्व मायाजन्य आहे, माईक आहे. विषयाच्या आसक्तीमधून तू पूर्णता निवृत्त हो. याचंच कारण मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून मनुष्याने विवेकाच्या साह्याने परमपुरुषार्थाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती करणे हेच त्याचं खरं कर्तव्य आहे. या माया जंजाळापासून जर आपल्याला सर्वांना मुक्त व्हायचं असेल तर आत्मज्ञानाची प्राप्ती करणे आवश्यक आहे. आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आचार्याने येथे सर्वांना सांगितलेले आहे. बघा, आचार्य प्रत्येक वेळेस म्हणतात, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते.
ते म्हणतात, हे मनुष्या, तू भगवंताला अनन्य भावाने शरण जा, त्याचप्रमाणे तू गुरूंना अनन्य भावाने शरण जा, आणि तुझ्या जवळचा जो अहंकार आहे त्या अहंकाराचा नाश करण्यासाठी गुरुसेवा किंवा आचार्य सेवा ही एकमेव साधना आहे. आणि आपण सर्व साधकाच्या जीवनामध्ये गुरु हे एकमेव असं स्थान आहे की जिथं आपण साधक अनन्य भावाने पूर्णता समर्पित होऊ शकतो. म्हणून गुरु भक्ती हेच अहंकाराच्या नाशाचे साधन आहे. म्हणून आचार्य या ठिकाणी आपल्याला सांगतात की तू गुरु चरणाचाच भक्त हो, गुरुच्या वरच निर्भय हो, आणि आपला सगळा जो भार आहे तो गुरूंच्या वर तू काय कर, सोपव, आणि आपले संपूर्ण जीवन गुरुचरणी समर्पित कर. तरच गुरु या संसार सागरामधून म्हणजे आपल्याला सर्वांना ते काय करतील, बाहेर काढतील. म्हणूनच साधकाने आपण सर्व साधकाने गुरूंना नतमस्तक भावाने शरण जाऊन त्यांची काया वाचा आणि मनसा सेवा करायची आहे. आणि गुरु आणि मी यामध्ये कधीही व्यवहार किंवा कोणतेही नाते आपण आणायचं नाही. गुरु भाव निर्माण करावा, कारण गुरु ही एक व्यक्ती नाही, शरीर नाही, तर गुरु हे एक तत्व आहे, परमदैवत आहे. विश्वामध्ये गुरूंच्या पेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही. म्हणून गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच निष्ठा, गुरु हेच जीवन आपलं झालं पाहिजे. आणि आपण सर्व साधकांनी काया वाचा आणि मनसा गुरुमय जीवन जगावे. आणि मग आपण गुरुमय जीवन जेव्हा जगू आणि आपण त्यांना समर्पित आपलं गुरूंना आपण जर समर्पित झाल्यानंतर गुरु शिष्याला हे गुह्य ज्ञान आपल्याला प्रदान करतील. आणि मग जेव्हा गुरु ज्ञान आपल्याला प्रदान होईल तेव्हा आपल्या अंतर्बाह्य सर्व बदलेल आणि गुरुच्या प्राप्तीने जीवनाला एकदमच कलाटणी येईल. म्हणजेच बघा, आपण प्रपंची माणसाने साधना तर करत असतो, आणि साधना करत असताना आपण प्रपंच आणि परमार्थ याचं कशा रीतीने सार्थक करून घ्यावे आणि प्रत्येक माणसाला आपण जीवनामध्ये कसं यशस्वी व्हावे असे वाटत असतं. आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपण यशस्वी असावं, चांगलं असावं, आपल्याला यश संपादन आपलं व्हावं असं आपल्याला वाटत असतं. पण केवळ धन मान विद्या लौकिक याची प्राप्ती म्हणजे यशस्वी जीवन नव्हे, की जो माणूस प्रपंचामध्ये आपले सर्व कर्तव्य तर आपण उत्तम रीतीने पार पाडतोच, त्याचबरोबर त्या प्रपंचात आपण गुंतून न पडता मनाने आपण बघा भगवंताची उपासना करून शेवटी भक्तीमध्ये लीन होतो आणि त्यांचं जीवन कृतार्थ झालं असं म्हणता येईल आणि त्यालाच खऱ्या धन्य म्हणता येईल. म्हणूनच इथं या ठिकाणी म्हटलेले आहे की हे मनुष्या, तू भगवंताला अनन्य भावाने शरण जा, आणि भगवंताला नसतं शरण जाऊ नकोस तर गुरूंना शरण जा, आणि गुरूंच्या म्हणजे त्यांच्या कृपेने या दुस्तर मायेला तू पार करू शकशील. आणि मग शुद्ध मनामध्ये जेव्हा तुझं शुद्ध मन होईल आणि तुझ्या या शुद्ध मनामध्ये आनंदाचा आणि शांतीचा अनुभव तुला येऊ शकेल. आणि यासाठीच भज गोविंदम असा उद्देश या ठिकाणी केलेले आहे. आणि या ठिकाणी माझ्या सद्गुरूंना मी वंदन करते आणि पूर्ण विराम घेते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रे. राम